आणि किल्ला आहे ना, किल्ला एकदम भारी केला गोडसे साहेबांनी. हा, असा केला सगळा निस्ता सोन्याने चाकचाक करतो. विद्यमान जे खासदार होते हेमंतप्पा गोडसे, त्यांनी काय योजना आणल्या तुमच्यापर्यंत? सरकारच्या योजना पोहोचल्या का? त्यांनी किल्ला आहे ना, किल्ला एकदम भारी केला गोडसे साहेबांनी. हा, असा केला सगळा निस्ता सोन्याने चाकचाक करतो. त्याला सांगून द्या सोन्याने. तर झाले खासदारांनी अंजनेरी गाव दत्तक घेतलं. काय करता आलं ते अंजनेरी गाव? काहीच करता नाही आलं. कारण आता ऐन टाइम पाय पडत काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही जर काय काम केलं असतं तर आज जनता तुमच्या सोबत उभी असते. आम्हाला ज्याला राशन सुद्धा नाही. आता किती वर्ष झाले लोकांना भेटत आहे ते सुद्धा आम्हाला नाही. नाही तर स्वतः समाजाला विचारायचं. राशन सुद्धा नाही आम्हाला एवढे दिवस झाले. मग ते लॉकडाऊन मध्ये वाटीच्यात का नाही ते सुद्धा आम्हाला एवढं सुद्धा नाही ना. आमचं एवढं आता आमचा परिवार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नमस्कार, मी प्रकाश आणि रणसंग्राम लोकसभेचा अवघे 2-3 दिवस उरलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीला. आणि आपण त्याच लोकसभेचा आढावा घेता घेता, नाशिक लोकसभेचा मतदारसंघाचा आढावा घेता घेता आपण त्र्यंबक तालुक्यात पोहोचलेलो आहोत. आणि आपण जर बघितलं तर अंजनेरी गाव हे पवनपुत्र हनुमान यांचं जन्मगाव, आणि ह्याच जन्मगावामध्ये आपण दाखल झालेलो आहोत. आणि येथे काही नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडून काही त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव काका तुमचं? अनिल रामभाऊ चव्हाण. आता 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या गावात आतापर्यंत काय विकास झाला आणि काय विकास होणं गरजेचं आहे? आता हे रस्ते विस्ते व्हायला पाहिजे, बऱ्याचशा सुविधा करायला पाहिजे. आताचे जे खासदार होते, विद्यमान खासदार हेमंतप्पा गोडसे, त्यांनी विकास कामं केली का या गावामध्ये? नाही, काही नाही विकास कामं केली. काही नाही विकास कामं केली. ते आले का आतापर्यंत? नाही, आले ते 1-2 वेळा, पण काही केलं नाही. आमचं गाव दत्तक गेलं होतं. तुमचं गाव दत्तक घेतलेलं होतं गेल्या 5 वर्षापूर्वी? हो. मग त्या दत्तक घेतलेल्या गावामध्ये तशा सुखसोयी होणं गरजेचं आहे, त्यांचं लक्ष केंद्रित होणं गरजेचं आहे. तशा काही झाल्या का सुखसोयी? नाही होईल. सरकारच्या ज्या स्कीमा असतात, योजना असतात, शेतकऱ्यांसाठी योजना असतात, ग्रामस्थांसाठी योजना असतात, आरोग्याच्या योजना, अशा काही पोहोचल्या का या गावामध्ये? नाही पोहोचेल. मग आता महायुतीकडनं पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीकडनं राजाभाऊ वाजे आहेत, परत करण गायकर आहेत, भक्त परिवारातले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आहेत. यापैकी तुम्हाला कोण खासदार म्हणून आवडेल? आम्हाला राजाभाऊ वाजे. का राजाभाऊ वाजे? पण आता नवीन उमेदवार आहे राजाभाऊ वाजे. तुमचे विकास कामं करू शकतील ते. हो. परंतु ते जर बघितलं काका तर ते सिन्नर तालुक्यातले आहेत आणि हे नाशिकचे असून देखील तुम्ही म्हणता का ते आले नाही. मग ते सिन्नरून तुमच्या समस्या सोडवतील का? हा, सोडवतील ना. येतील ना. येतील. हो, येतील. अजून काय अपेक्षा आहे एक खासदाराकडून? काय विकास कामं होणे गरजेचे आहेत? काय सांगाल? काय आता हे गावचे रस्ते चालू होणं गरजेचं आहे. हेच, बाकी दुसरं काय चालू नाही. मला एक सांगा काका, तुमचं वय आता जवळजवळ 55-60 असेल. तुम्ही इंदिरा गांधींचा काळ बघितला असेल, राजीव गांधींचा बघितला असेल, आता मोदींचा काळ. या 10 वर्षामध्ये असं काय फरक जाणवतो तुम्हाला? ते इंदिरा गांधीचं काळ चांगला होता. हे मोदीचा आहे ना, सर्व बाजार भाव वाढून टाकेले, गॅस टाकीचे भाव वाढवले, GST सगळ्याच याच्यावर शेतकऱ्यावर सगळंच अवलंबून आलं ना. केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार की पुन्हा एकदा भाजपचं सरकार, काय सांगाल थोडक्यात? कोणतं केंद्रामध्ये आता 4 तारखेला जे सरकार स्थापन होणार ते तुम्हाला कोणतं आवडेल? भाजपचं आवडेल का काँग्रेसचं आवडेल? कोण पंतप्रधान? काँग्रेसचं आवडेल. आपलं काय नाव काका? काय नाव तुमचं? अरे रामभाऊ. काय सांगाल? 2-3 दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिक लोकसभेसाठी. कोण खासदार म्हणून आवडेल? महायुतीचा की महाआघाडीचा? ते काही सांगता नाही यायचं. तरी पण एक वैयक्तिक तुमचा काय विकास झाला आतापर्यंत? शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का? आमच्यापर्यंत काहीच पोहोचेल नाही.
शासनाच्या योजना पोहोचल्या नाही. काहीच नाही. विद्यमान जे खासदार होते हेमंतप्पा गोडसे त्यांनी काय योजना आणल्या तुमच्यापर्यंत? सरकारच्या योजना पोहोचल्या का? त्यांनी किल्ला आहे ना, किल्ला एकदम भारी केला. गोडसे साहेबांनी हा असा केला का सगळा निस्ता सोन्यानी चाकचाक करतो. त्याला सांगून द्या, सोन्यानी चाकचाक करतो. परंतु आम्ही या गावात दाखल झाल्यानंतर असंही कळलं की 5 वर्षापूर्वी जेव्हा ते खासदार झाले त्यांनी दत्तक घेतलेलं गाव होतं तुमचं हे अंजनेरी गाव. मग दत्तक घेतलेल्या गावात तशा सुखसोयी करणं गरजेचं आहे. आमनं खासदाराचं लक्ष केंद्रित करणं त्यांनी गरजेचं आहे. तसं त्यांनी केलं का? त्यांनी काहीच केलं नाही. हो, त्यांनी नुसतं त्याच्या पुरतं राहिलं ना, त्याचं घेतलं पोट भरून. बाकीच्यांची काय गरज आहे त्याला? मग आता महायुतीचे हेमंतप्पा पुन्हा एकदा आहेत, परत महाआघाडीचे वाजे आहेत, करण गायकर आहेत, भक्त परिवारातले शांतिगिरी महाराज आहेत. कोण खासदार म्हणून तुम्हाला योग्य वाटेल? ते नाही सांगू शकते मी, बरं का. त्याच्यात तरी पण मला एक सांगा, आता केंद्रामध्ये 10 वर्ष नरेंद्र मोदीचं सरकार होतं, त्याच्या पहिले काँग्रेसचं होतं 40-50 वर्ष. तर तुम्हाला पुन्हा एकदा काँग्रेस हवंय की परत एकदा नरेंद्र मोदी? काय वाटतं? काँग्रेसचा काळ पाहिजे. काँग्रेसचा काळ पाहिजे. त्यावेळेस असा काय विकास झाला? त्यावेळी विकास असा झाला का सगळे चांगले होते, सगळ्यांना मस्त पैसा अडका. हे 2 रुपये वाढ दिले तू तेवढे भाड्याला लागत सुटले. पण मोदींचं म्हणणं असं आहे काका का जे बाकीचे दलाल होते त्यांना न जाता डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पैसे पोहोचतात, अशी योजना त्यांनी आणलेली आहे. त्यांनी आणलेली, तुम्ही म्हणते ते आणलेली, त्याच्यातून त्यांनी किती दिले? 3,000 दिले मला वाटतं. किती महिन्याला दिली? 6 महिन्याला. 6 महिन्याला 3 दिली. आमच्या शेतकऱ्यांच्या जाळ्या किती निघत याचा विचार केला का? हो, ते 3,000 रुपये तंगडीला पुरत्या का? चालती हो. आज 50 जाळी चालली, आज 300 रुपयांनी गेली तर किती पैसे झाले? आणि काय त्या 3,000 बसून काही आहे का फायदा? तुम्हाला दिसतो का फायदा त्याच्या? तोट्या ते उलट साठी. पुन्हा एकदा काँग्रेस की भाजप? काँग्रेस. शेती करता का बाबा तुम्ही? हो, मग शेतकरी. किती एकर शेती? 6 एकर. काय काय पिकवता शेतीमध्ये? त्याच्यामध्ये तांबटा पिकतो, भात पिकतो, वांगे पिकतो, काकडी पिकतो. भाव आहे का सगळं भाजीपाल्याला? काय भाव आहे? कोथमीर पिकतो. काय विचारत एक दिवस आहे तर एक दिवस नाही. आता काय भाव आहे? काय भाव आहे आता तुम्हाला माहितीच आहे. काय भाव आहे? कमी भाव आहे. किती? मला वाटतं 30 रुपये जाळी चालू आहे. परवाच्या दिवशी 30 रुपये जाळी ना गेली तांबाटी. काय परवडले? पण या अशा सगळ्या अडचणी आहेत. तुमचा खासदार आहे तुमच्या भागातला, त्याला कधी भेटूशी वाटलं का तुम्हाला? ग्रामस्थ मिळून भेटावं आपल्या खासदाराला, अडचणी सांगाव्यात. त्याला काय भेटा देऊ? त्यांच्यापर्यंत आम्ही येलो तर मग आमची इकडे शेती कोण करे? त्यांनी स्वतः येणं गरजेचं आहे. मग त्यांनी स्वतः बा निदान गारकत पाहिजे ना. आले खासदार म्हणून बा, ते जर अजून जर आले बी तर माहिती यायचं, येऊन चाललं मुळेगाववरून चाललं वाडीवारा. लोकसंख्या किती बाबा? संख्या 2,000 का? 3,000 धरून चालायचं. 3,000च्या आसपास. नक्कीच या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार. काय नाव काका तुमचं? आनंद उजे. आनंद उजे. काय करता आपण? आपण गाडीवर जातो, ड्रायव्हिंग करतो. केंद्र सरकारच्या ज्या रोजगार हमी सारख्या योजना असतील, स्वयंरोजगार योजना असतील, त्या योजनांचा फायदा होतो का तुम्हाला? अहो काहीच फायदा नाही. 10 वर्ष खासदार झाले, खासदारांनी अंजनेरी गाव दत्तक घेतलं. काय करता आलं का अंजनेरी गावाला? काहीच करता नाही आलं. आता ऐन टाइम पाय पाडत आहे, काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही जर काय काम केलं असतं तर आज जनता तुमच्या सोबत उभी असती. आम्हाला ज्याला द्यायचं त्याला देऊ, बरोबर आहे का नाही? पण आता या ठिकाणी आपण बघितलं तर करण गायकर आहे वंचित कडनं, परत भक्त परिवाराकडनं शांतिगिरी महाराज आहेत, राजाभाऊ वाजे आहेत, हेमंत गोडसे आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम वाटेल? त्याच्यामध्ये आज आम्ही कोणालाही सांगतो, पब्लिकचं मनभाव नाही. ज्याला द्यायचं ते त्याला देतील. आम्ही आता सांगू शकत नाही, बरोबर आहे का नाही? ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. तुमचा विकास कोण करू शकेल? आता विकास करणार आहे. आता जो येईल राजाभाऊ वाजे, आता राजाभाऊच करेल. राजाभाऊ गणेश किसन घेऊन. पण का राजाभाऊ असं काय वाटतं? चांगला माणूस आहे, स्वभावाने चांगले माणूस आहे. हेमंत गोडसेने दत्तक घेतलं,
काळाराम मंदिर येते, त्यांनी काहीच काम केले नाही, फक्त दत्तक घेऊन ठेवलं तेच केलं. फक्त एकच राजाभाऊ वाजे. राजाभाऊ वाजे आपण जर बघितलं दादा, राजाभाऊ वाजे सिन्नर तालुक्यातले आहेत. एक लोकसभा क्षेत्र म्हटलं म्हणजे मोठा व्यापकता आहे त्याची. मग ते या भागामध्ये येऊन तुमच्या समस्या सोडवतील का? चांगली व्यक्ती आहेत, समस्या सोडेल. हो, आपलं एवढंच एकच मत. तुम्ही राजाभाऊ वाजेंच्या मागे उभे राहा. मला एक सांग दादा, तुझं वय किती? वय 27 चालू आहे. 27 चालू आहे. आपण जर बघितलं तरुणांना रोजगार पाहिजे आहे, विकासासाठी तरुणांचं योगदान महत्वाचं आहे. या अनुषंगाने राहुल गांधी पदयात्रा करून फिरता आहे. तुम्हाला काय वाटतं? काय ते सरकार चांगले, गोरगरिबांसाठी ते राहुल गांधी पंतप्रधान झाले तर आवडेल का तुला? 400 रुपये होता, आता किती झाला? 1000, 1100 रुपये. हे डबल GST येते. मोदी सरकारने चांगले हेच केलंय, खराबच केलंय असं. राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर तुला आवडेल का? हो, आवडेल, 100% युवकांसाठी करू शकतील. हो, करू शकते. नक्कीच युवकांसाठी काहीतरी करू शकतील अशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत. म्हणून एकंदरीत काँग्रेसचं सरकार आम्हाला चालेल, परंतु जे विद्यमान खासदार होते ते आम्हाला चालणार नाही. राजाभाऊ वाजे हे सक्षम उमेदवार आहेत आणि ते आमचा विकास करू शकतील अशा देखील जनभावना या ठिकाणून येत आहेत. अंजनेरी गावातून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन आणि बाहेर आलेलो आहेत. बाहेर येता येता आपल्याला अंजनेरी बस स्टॉप या ठिकाणी आपण आहोत आणि काही महिला आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही महिला दिसत आहेत. मावशी, काय नाव तुमचं? हा, काय नाव तुमचं? अलगबाई भाऊसाहेब कडाळे, कुठले राहणार आहे? अंजनेरी. अंजनेरी. येणाऱ्या 3 दिवसामध्ये लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोण उमेदवार आहेत या नाशिक लोकसभेमध्ये तुमच्या भागामध्ये माहिती आहे का? संतगिरी महाराज आता उभे. शांतिगिरी महाराज आहे, कोण गायकर आहे वंचित, माहितीकडनं हेमंत गोडसे आहेत, राजाभाऊ वाजे आहेत. यापैकी कोण खासदार म्हणून आवडेल तुम्हाला? आता तुम्ही सांगणार, तुम्हाला मत देणार आम्ही त्यांना. पण वैयक्तिक मत कोण विकास करू शकतो तुमचा यापैकी? आता काही सांगू शकत नाही, जेव्हा जनता समजेल तर. पण तुमच्या महिलांना ज्या आरोग्याच्या सुविधा असतील, काही केंद्र सरकारच्या योजना असतील, त्या पोहोचल्या का तुमच्यापर्यंत? नाही, काही पोहोचलेलं आम्हाला, काहीच पोहोचत नाही आम्हाला काहीच कुठलं पोहोचत नाही ना. तुम्ही बसमध्ये प्रवास करता? हो, करतो ना. मग भाडं किती लागतं? हाफ भाडे. हाफ भाडे. मग केंद्र 10 रुपये आणि शिबेत गेलं तर 15 रुपये. म्हणजे हाफ भाडे म्हणजे केंद्र जे राज्य सरकारची योजना आहे ती लागू होती ना तुम्हाला? हो. त्यावर संतुष्ट नाही का सरकारवर तुम्ही? नाही ना, काय करणार काय आता? जे भाडं दिलं ना तुम्हाला? दिलंय ना. तेवढ्यात आमचे जाते कुठं पण, मग आम्हाला जे आहे. तुम्ही गॅस वापरता का? विकत गेले, आम्हाला काहीच नाही. उज्ज्वला योजना नाही भेटत? आम्हाला काहीच नाही भेटते. आम्ही ज्यावेळेला जातो लाकडे तोडून देते, काहीच नाही. बरं मावशी, या ठिकाणी 5 वर्ष झाले हेमंत आप्पा गोडसे खासदार होते, तुम्हाला भेटले का कधी? आम्हाला साधन, आम्हाला राशन सुद्धा नाही. आता किती वर्ष झाले लोकांना भेटत आहे, ते सुद्धा आम्हाला नाही. तर स्वतः समाज विचारायचं, राशन सुद्धा नाही आम्हाला एवढे दिवस झाले. मग ते लॉकडाऊन मध्ये वाटीच्यात का नाही, ते सुद्धा आम्हाला एवढं सुद्धा नाही ना. आमचं एवढं, आता आमचा परिवार आहे तर एवढं मतदान असल्यावर त्याला काय पाहिजे? पण आम्हाला मग आमच्या घरात 10 आहे, खरंच 10 आहे आमच्या घरामध्ये, पण आम्हाला एवढं. आम्ही जेव्हा गावामध्ये गेलो तिथं असंही कळलं का 5 वर्षापूर्वी हे गाव हेमंत आप्पा गोडसेंनी दत्तक घेतलेलं होतं. पण आम्हाला काहीच नाही भेटत, आम्ही काय करणार आहे? तशा सुविधा नाही गेल्या? आम्हाला काहीच नाही, आम्हाला घरकुल नाही, आम्हाला व्यवस्था नाही. आम्हाला ते मिळायला पाहिजे ना. गरीबाला धान्य नाही, राशन कार्ड नाही, मग काय आणायचे आम्ही धान्य? मग आता जे 4 तारखेला सरकार स्थापन होईल ते भाजपचं असलं पाहिजे की काँग्रेसचं? काय वाटतं तुम्हाला केंद्रामध्ये कोणतं सरकार आवडेल? आम्हाला काय वाटतं, आमच्या व्यवस्था चांगल्या व्हायला पाहिजे, आमच्या सुविधा यायला पाहिजे, आम्हाला सगळं घरकुल यायला पाहिजे, योजना चांगले आले पाहिजे, गरीबाची सोय झाली पाहिजे. कुठली सोयच होत नाही तर काय फायदा आहे आमचा? पण मावशी, हे करणं एका प्रतिनिधी म्हणून खासदाराचं कर्तव्य आहे. हो ना. त्यापर्यंत तुम्ही पोहोचवले का तुमच्या जनभावना खासदारांना? आता आम्ही जिडं राहतो तिडं पंचायती मध्ये जाऊन सांगतो, आम्हाला काही सुद्धा भेटत नाही. तर आम्ही काय काल आम्ही खोटं कधीच बोलणार नाही. राशन मध्ये जरी काय आलं तरी तुमचं काय नाव? बोला. काय नाव तुमचं? माझं नाव अनुसाय आनंद उजे, पेगलवाडीचे आहे आम्ही. पेगलवाडीचे म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातील तुमचं गाव आहे. जे खासदार होते ते कधी भेटले का तुम्हाला?
नाही. मग आता महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस की भाजप कोणतं तुम्हाला म्हणजे पहिलं जे सरकार होतं काँग्रेसचं होतं 40-50 वर्ष, तर 10 वर्ष झालं मोदींचं सरकार आहे, तुम्हाला कोणतं आवडेल, पहिलं सरकार की आताचं सरकार? हा ना, आम्हाला काहीच भेटत नाही, आम्हाला वाटत करू नाही. पण नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिलांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया त्यांना दिसत आहेत की जे गॅस असेल किंवा राशन असेल ते आम्हाला वेळेवर भेटत नाही, आमचा जो प्रतिनिधी आहे तो या ठिकाणी येत नाही, आमच्या अडचणी जाणून घेत नाही, अशा देखील संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांच्या येत आहे. म्हणून एकंदरीत या भागामध्ये मोठा संघर्ष करावा लागेल उमेदवारांना, हे देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.